मिळवण्यासाठी व त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी स्थापन करण्यात आलेली होती। कारण शहरीमध्ये काम करणारे पत्रकार त्यांना सर्व सुख सुविधा असतात, ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना मात्र खूप अडचणींचा सामना करावा लागतो। एखादी बातमी त्यांनी एखाद्या बलाढ्य व्यक्तीविरुद्ध लिहिली तर त्यांना धमक्या, खोटे गुन्हे अशा स्वरूपाचे अनेक अन्यायकारक घटना घडत होत्या। यांना वाचा फोडण्यासाठी, यांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी ही संघटना अस्तित्वात आली। चंद्रपूर जिल्ह्यात आपण 2001 मध्ये पहिलं अधिवेशन जिल्हा परिषदच्या कन्नमवार सभागृहात घेण्यात आलं। त्यावेळेस भाऊ आमदार होते, ते प्रमुख अतिथी म्हणून काही कार्यक्रमाला उपस्थित होते। त्याच्यानंतर आपल्या वरोरा इथे विदर्भस्तरीय संमेलन झालं। त्यावेळेस योगायोगाने भाऊ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते आणि त्यांना मुंबईला बैठकीला जायचे होते, परंतु ते म्हणाले की फक्त 10 ते 15 मिनिटं वेळ देणार आणि मग मला मुंबईच्या बैठकीला प्रस्थान करायचं आहे। परंतु तिथे उपस्थित लोकसंख्या म्हणजे आपल्या पत्रकारांची संख्या पाहून व त्यांच्या समस्या ऐकून भाऊंनी जवळपास 2 ते 3 तास दिला आणि त्यांनी आपली फ्लाईट जी होती ती कॅन्सल केली, दुसऱ्या फ्लाईटने गेले। तर या पद्धतीनं भाऊने नेहमी आपल्या पाठीमाग प्रेमाचा हात, प्रेमाची थाप दिली आहे। त्यानंतर प्रत्येक अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत आलेलो आहोत। दिवसेंदिवस आपल्या संघटनेची ताकद वाढत आहे। पत्रकार हा ग्रामीण विभागाचा आरसा असतो, ग्रामीण समाजाचा सत्य मांडण्याची मार्ग असतो। त्या मार्गाला ताकद देण्याची काम अगर संघटना आणि त्याच्यासोबत त्याची कलम असली तर तो अधिक प्रभावीपणे आपलं मत, आपली समस्या मांडू शकतो। आपण सर्वात मोठं म्हणजे भाऊचं सहकार्य याच्यामध्ये असं होतं की भाऊच्या माध्यमातून आपण ऍक्रेडिटेशन कमिटीवर ग्रामीण पत्रकार संघाला स्थान मिळावं याकरता आपण भाऊकडे रेटा लावला होता। आणि भाऊंनी अर्थमंत्री असताना आपली बैठक सुद्धा लावली होती मुंबई इथे, परंतु त्यानंतर आपणच कुठेतरी आपले प्रयत्न कमी पडले, त्यामुळे आपण त्या मागणीला यशस्वीपणे पूर्ण करू शकलो नाही। परंतु आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून मी भाऊंना एक विनंती करू इच्छितो, भाऊ आपलं जे अधिस्वीकृती समितीचं काम अधुरे राहिलेलं आहे ते काम आपण पुनश्च पूर्ण करूया। आपण पुन्हा एकदा ग्रामीण पत्रकार संघाला अधिस्वीकृतीमध्ये स्थान मिळावं याकरता एक बैठक आपल्या माध्यमातून लागू द्या, ही मी इथं उपस्थित सर्व ग्रामीण पत्रकारांच्या वतीने आपल्याकडे मागणी ठेवत आहे। भाऊंना घाई आहे आणि भक्तांना बोलायचं आहे, तर आपलं मी प्रास्ताविक इथंच विराम देतो। जय पत्रकार, जय महाराष्ट्र, जय सेवा। जय महाराष्ट्र। खूप सुंदर सर। यानंतर श्री माननीय धर्मेश सर निकोसे यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते। यहाँ पर आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ का जिला स्तरीय कार्यकर्ता जिला स्तरीय जो सम्मेलन आयोजित किया गया, इस सम्मेलन के अध्यक्ष माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री तथा आमदार बल्लारपुर विधानसभा क्षेत्र, इस कार्यक्रम के उद्घाटक गजानन नागपाले साहब जो महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ के अध्यक्ष है, तथा मुख्य मार्गदर्शक के रूप में श्रीपाद अपराजित सर जो महाराष्ट्र टाइम्स के संपादक है, साथ ही साथ में मंच पर उपस्थित हमारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ के सभी मान्यवर, और इस हॉल के अंदर में
इस जगह पर चंद्रपुर जिले से जितने भी ग्रामीण पत्रकार यहाँ पर उपस्थित हुए उन सभी का मैं स्वागत करता हूँ। स्वागत करता हूं। साथियों, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ की किस लिए स्थापना की गई और उसका कार्य क्या है, इसके बारे में हमारे जिले के अध्यक्ष राजेश सोलापान जी ने आप लोगों को बताया। आप सभी जानते हैं कि जब भी हम मीडिया में काम करते हैं, पत्रकारिता क्षेत्र के अंदर में जब काम करते हैं, तो ग्रामीण क्षेत्र का जितना भी जो हमारा पत्रकार भाई है उसको काफी समस्या का सामना करना पड़ता है, चाहे प्रिंट मीडिया में काम करता हो, चाहे अभी इलेक्ट्रॉनिक मीडिया में काम करता हो, डिजिटल मीडिया में काम करता हो या सोशल मीडिया में काम करता हो। सबसे ज्यादा अगर तकलीफ किसी को होती है तो ग्रामीण पत्रकार को होती है। लेकिन वो ग्रामीण पत्रकार वहां पर रहने के बाद में यहाँ पर जो जिस तरीके से अपनी वार्ता जिले के अंदर में भेजता है, संपादक के तरफ में भेजता है, वो वार्ता आने के बाद में उसका मनोबल कम करने का प्रयास भी कुछ लोगों द्वारा किया जाता है। उस पीरियड में उस पत्रकार को कोई साथ नहीं देता। ऐसी स्थिति में महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ का एक संकल्प है कि भारत जो भी ग्रामीण पत्रकार काम करता है, चाहे सोशल मीडिया हो, इलेक्ट्रॉनिक मीडिया हो, प्रिंट मीडिया हो, ऐसी स्थिति में वो हम उनके साथ में रहेंगे। इतना ही नहीं साथियों, सबसे ज्यादा अगर मुश्किल किसी बात की होती है तो आज की स्थिति में हम देखते हैं कि महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ की ओर से इन जो भी पत्रकार साथी ग्रामीण पत्रकार संघ से जुड़ने जाएंगे, उनके स्वास्थ्य के लिए उनके बीमा की योजना का भी काम महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ इसके बाद में करने जा रहा है। आप लोगों को बता देना चाहता हूँ, जिस वक्त प्रिंट मीडिया में काम करते हैं हम लोग, प्रिंट मीडिया के साथ में अभी अभी हम इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया और मल्टीमीडिया में काम करते वक्त हम लोगों को इस बात की तकलीफ होती है कि ग्रामीण क्षेत्र में इंटरनेट की सुविधा नहीं होती है। साथ ही साथ में हमारे पास में किसी प्रकार का संसाधन नहीं होता है कि जिसके वजह से हम हमारी तुरंत वार्ता हमारे जिला प्रतिनिधि को भेजे या डायरेक्ट हमारे संपादक को भेजे। तो ऐसे स्थिति में हम हमारे ग्रामीण पत्रकारों को इस तरीके से सुविधा देना चाहते हैं, इस तरीके की हम बात उन लोगों को बता देना चाहते हैं कि जब हम वार्ता करेक्ट करते हैं, जब बाद में हम कवर करने का प्रयास करते हैं, उस वक्त यह सुविधा उनको किस तरीके से। आप लोग जानते हैं सोशल मीडिया के माध्यम से समूचे देश के अंदर में पत्रकारिता एक अनोखे तरीके से जा चुकी है। आप देखते हैं कोरोना काल के अंदर में प्रिंट मीडिया को काफी तकलीफ हुई, लेकिन डिजिटल मीडिया ने कोरोना काल के अंदर में हमें सोशल डिस्टेंस किया, उसके बारे में जानकारी दी। हर वक्त हमें इलेक्ट्रॉनिक मीडिया के जरिए देश के अंदर में क्या हो रहा है इसके बारे में जानकारी मिली। आप लोगों को ये भी जानकारी है कि सोशल मीडिया का इफेक्ट काफी अच्छा होता है, अच्छी बात है, लेकिन वो वार्तांकन कवर करते वक्त हमने सच्चाई भी देखनी चाहिए। हमने वो तथ्य को भी देखना चाहिए जो तथ्य लोगों के सामने आना चाहिए। ऐसा ना हो कि हम वो वार्तांकन करने के बाद में वो वार्ता के वजह से सामाजिक ध्रुवीकरण, हमने अगर सत्यता अगर नहीं जानी और उसको हमने रिले कर दिया, वार्ता कर दिया, तो इसका इफेक्ट काफी बुरा होता है, जिसकी वजह से हमें ऐसा ना हो, हमें महसूस नहीं होना चाहिए कि हमने वार्ता भेजकर या वार्ता लगाकर काफी दुरुपयोग काफी एहसास किया। इसीलिए साथियों, ग्रामीण पत्रकारों का प्रशिक्षण, ग्रामीण पत्रकार को इस बात का पता होना चाहिए कि पोर्टल के माध्यम से किस तरीके से बात करें, यूट्यूब के माध्यम से किस तरीके से हमने बात कह देनी चाहिए, फेसबुक व्हाट्सएप पर डालते वक्त हमने क्या सामाजिक सलोखा बिगाड़ने का तो काम नहीं कर रहे। अगर हम कर रहे हैं तो ऐसे ऊपर हम ग्रामीण पत्रकारों की जिम्मेदारी बनती है कि ये काम हम ना करें। इतना ही नहीं, शासकीय योजना काफी आती है, गवर्नमेंट अपने लिए बहुत कुछ करती है, चाहे किसानों के लिए हो, मजदूरों के हो, दिहाड़ी मजदूरों के लिए हो, सारी बातें होती है, लेकिन हम ग्रामीण पत्रकार किस तरीके से वार्ता को प्रचलित करते इसके भी बारे में मैं सोचता हूँ। इन सारे विषयों को लेकर चर्चा करने के हेतु आज चंद्रपुर जिले के अंदर में यहाँ ग्रामीण पत्रकारों को इकट्ठा कर दिया गया। मैं उम्मीद रखता हूँ और मुझे आशा भी है हमारे सुधीर भाव की तरफ से, ये अभी हमारे जो जिले के अध्यक्ष है उन्होंने बात बताई कि हमें एक्रेडिटेशन कमेटी पे
अगर मीटिंग लेकर हमारा भी स्तर वहां पर मजबूत होता है तो सही मायने में ग्रामीण पत्रकारों को न्याय मिलेगा और न्याय मिलाने के लिए सुधीर भाऊ हमें मदद करेंगे, ऐसी आशा रखते हुए मैं अपने वाणी को विराम देता हूँ। जय हिंद, जय भारत, जय संविधान। भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, विश्वरत्न भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ शाखा चंद्रपूर जिल्हा या जिल्हास्तरीय अधिवेशनासाठी उपस्थित राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे आदरणीय अध्यक्ष श्री गजानन वाघमारेजी, निवासी संपादक आणि आता मुक्तपणे बातम्या देण्याचं काम करतात असे आमचे अतिशय निकटचे मित्र श्री श्रीपाद अपराजितजी, राज्य प्रवक्ता श्री अनंत गावंडेजी, राज्य सचिव श्री राजेश गांगटेजी, राज्य सहसचिव श्री अविनाश राठोडजी, राज्य निमंत्रक श्री गोपाल चव्हाणजी, कोकण विभाग प्रमुख श्री प्रभाकर आसवलजी, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री रमेश कदमजी, या जिल्ह्याचे कुशल अध्यक्ष श्री राजेश सोगापंजी, कार्याध्यक्ष श्री कुक्को साहनीजी, इथं उपस्थित सभापती महानगरपालिका श्री रवी लोणकरजी, ज्यांचा आपण सत्कार केला अशा महिला मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या जुद्दार अध्यक्षा चमुताई वैरागडे, आदिवासी अध्यक्ष श्री धनराज कोहेजी, इथं उपस्थित माझ्या सर्व प्रिय पत्रकार बंधूंनो, त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य बंधू भगिनींनो व ज्यांचा सत्कार केला असे सर्व पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना या अधिवेशनाच्या सदिच्छा देतो, शुभकामना देतो। या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण विविध विषयावर चर्चा मंथन संवाद करत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या समस्या सोडवण्यासाठी एक सूर एक विचार एक लक्ष घेऊन या अधिवेशनातून बाहेर जाल हा मला विश्वास आहे। या अधिवेशनामध्ये जे प्रश्न मांडले जातील, ज्या समस्यांच्या बाबतीत चिंतन केले जाईल, मी तुम्हाला विश्वास देतो की त्या समस्या सोडवण्यामध्ये मी आपल्या सोबत एखादा पत्रकार जसा ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल तसाच प्रयत्न मी आपल्या सोबत राहील असा विश्वास देतो। खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की चंद्रपूरची भूमी वाघाची भूमी, जगामध्ये 193 देशापैकी 14 देशात वाघ आहे आणि 14 देशापैकी सर्वात जास्त वाघ भारतात आहे। साधारणतः जगाच्या एकूण वाघाच्या संख्येपैकी 65% वाघ एकट्या भारतात आहे। पण तुम्हाला आम्हाला या गोष्टीची माहिती आहे की जगातले सर्वात जास्त वाघ जर एखाद्या जिल्ह्यात कुठं असेल तर जगातले सर्वात जास्त वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि म्हणून ग्रामीण पत्रकार संघ या वाघाच्या भूमीत जेव्हा अधिवेशन घेतो आहे तेव्हा मला विश्वास आहे की तुम्ही वाघासारखा पराक्रम आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपला भाव व्यक्त करताना कराल असा मला विश्वास आहे। ही भूमी जेव्हा भारत चीनचं युद्ध झालं तेव्हा सर्वात जास्त तात्कालिक पंतप्रधान स्वर्गीय पंडित नेहरूंच्या आवाहनानंतर जेव्हा राष्ट्रीय सैनिक कोष तयार झाला आणि सुवर्ण दानाची आवाहनाने विनंती गेली तेव्हा आपल्यापैकी कदाचित काही लोकांना माहित असेल, काही लोकांना माहित नसेल, तर या भारतामध्ये एक मात्र चंद्रपूर जिल्हा आहे ज्यांनी सर्वात जास्त रेकॉर्ड मोडत
भारतात सर्वात जास्त सुवर्ण दान करणारा हा जिल्हा आहे. आणि म्हणून या पत्रकार संघाच्या माध्यमातून सुद्धा आपण समाजामध्ये प्रत्येकाचं हृदय सोडून राहावं या दृष्टीने लेखणीचा उपयोग आजपर्यंत करता या आणि भविष्यातही कराल हा मला विश्वास आहे. तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण पंढरपूरचं अधिवेशन त्या आनंदवान असणाऱ्या दिव्यात होत्या ज्या माध्यमातून स्वर्गीय बाबा अंतन कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भारत जोडीचा कार्यक्रम केला. आम्ही कोणीही खोटं नाही होत. आमची क्षमता आणि त्या क्षमतेचा योग्य समुचित उपयोग केला तर भारत जोडो कार्यक्रमाचं यशस्वी याच समर्थन देण्यातल्या एका आमच्या स्वर्गीय बाबा अंतांनी व्यक्त त्या स्वप्नामध्ये रंग भरण्याचं काम हे आम्हीही करू शकू हा माझा विश्वास आहे. जेव्हा मी युद्ध व्हायचं तेव्हा तुम्हाला मला या गोष्टीचा विरोध करायचा. झुंजे म्हणून चुकी आहे, झुंजे म्हणून वाईट आहे. त्याचा नाश करण्यासाठी देशातील कितीतरी ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून बॉम्ब द्यायचे. पण यामध्ये आमचा खंडक ऑर्डिनन्स फॅक्टरीचा बॉम्ब हा सुद्धा तेवढाच शक्तिशाली असायचा आणि जे जे म्हणून शक्ती आहे त्यांचा नाश करण्यासाठी याच भूमीवर बापू वापरला असायचा. आमची लेखणी सुद्धा जे जे वाईट आहे, जे जे देशाची शक्ती आहे त्यांना नष्ट करण्यासाठी हा आमच्या लेखणीचा बॉम्ब हा निश्चितपणे या अधिवेशनाच्या माध्यमातून वापरण्याचा संकल्प आम्हाला तुम्हाला करायचा आहे. तिथं कुठे अंधार असेल तिथं प्रकाश निर्माण करणारा हा दिवा. या दिव्यामध्ये चंद्रपूर फुले पॉवर स्टेशन विविध ऊर्जा देणारे उद्योग आहे. कारण या दिव्याने मी एकच विचार करा की चलो जवाने बीच वहा जहा अभिषेकी अंधेरा आहे. जिथे अंधार असेल तिथं ऊर्जा आणि प्रकाश देण्याचं काम केलं आहे. मला विश्वास आहे की या दिव्याच्या भूमीचं डिलेशन घेत असताना ही पत्रकारिता तुमची भूमिका तुमची लेखी समाजाच्या त्या प्रत्येक अंधाराचा प्रवास करणाऱ्या दीनदुर्बल वंचिताच्या पाठीशी उभी राहील अशी ही अपेक्षा मी निश्चित करतो. करता पैसा खाली प्रवेश कधीतरी तुम्ही ऐकलं मीही ऐकलं की लहानपणी पैसा खाली विरोध सापडतात. मी पहिल्यांदा विचार करायचो की पैसा खाली दिले काढू शकतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं अरे ज्या सगळ्यात 30 पैसा खाली आहे आपण आलेले सर्व पत्रकार हे माझ्या दृष्टीने त्याच पैसा खाली संपर्क आणि संबंध असणारे हिरे आहेत तिथे लेखणीच्या माध्यमातून काम करतात. ज्यांचा आता आपण सत्कार केला त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं मी कौतुक करतो की तुम्ही आपली लेखणी ही अशाच निर्जनीकडे चालण्याच्या दृष्टीने काम करावं. तुमचे जे प्रश्न असो आणि सिक्युरिटीचा असो जे ग्रामीण पत्रकार सुरक्षित असो त्यांच्यासाठी अभ्यासाच्या व्यवस्थेचा असो शेवटी एक खरं आहे की एका राजांनी जेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं की देशाचं गणित यावरती पुस्तक लिहू तर 1000 पानाचं पुस्तक लिहिलं. मग राजा जेव्हा 1000 पानाचं पुस्तक प्रधान लिहून आला म्हणाला की एवढं काही चिंता करता येते का आपण. मग त्यांनी काही लेखाचं गणित याचं 100 पानाचं पुस्तक लिहिलं. राजा म्हणाला एवढी बरा होता इतकी छोटा कर. मग 10 पानाचं केलं. राजा म्हणाला इतकी छोटा कर. मग 1 पानाचं केलं. राजा म्हणाला की 1 लाईन में आप बता सकेंगे की याचं गणित काय. प्रधानमंत्र्यांना छोटा मी प्रयत्न करतो आणि दुसरी दिवशी एक वाक्य त्यांनी लिहून आणला की मेहनत के बिना किसी को भी सफलता नहीं मिळती. तर आपल्याला यशस्वी पत्रकार राहायचं आपल्या आयुष्यामध्ये सर्वात गोष्टीची कथा लक्षात ठेवायची आहे की जेव्हा वो चिड़िया आग बुझाने के लिए अपनी चोट में पानी लेकर वो आग बुझाने की जंगल की कोशिश कर रही थी. जो बार बार हमने वो कहानी सुनी है और कोई दूसरी चिड़िया उसे अपनी बड़े उत्साह के साथ में रही थी वही पड़ गई. मेरे चोट में एक बूंद भी पानी नहीं आता. आग बहुत बड़ी है तो क्या बुझाएगी. चिड़िया मेरी तेरी बात तो सही है मेरे चोट में एक बूंद पानी भी नहीं आता मगर जब इतिहास लिखा जाएगा तो आग लगाने वाले में नहीं आग बुझाने वाले में मेरा नाम है. कदाचित आपण ग्रामीण पत्रकार म्हणून छोटे कदाचित आपली पत्रकारिता छोट्यात क्षेत्रात असते
पण म्हणून मनात हा भाव कधी आणू नका की मी छोटा आहे, मी काय करू शकतो, कदाचितही आणू नका. आपण स्त्रियांपैकी सर्व व्यक्ती आधी बनणार आहे की समाजामध्ये जिथे जिथे आवाज उडाली, जिथे जिथे चांगल्या गोष्टी युक्त होण्याची शक्यता आहे, जिथे जिथे संस्काराची आवश्यकता आहे, जिथे जिथे जातीचा विकार परासक्तीला पोहोचला, जिथे जातीद्वेष माणसाला परासक्तीचं शत्रुत्व निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्रोत्साहित करतात. मग अशा प्रसंगामध्ये आणि कितीही छोटे प्रकार असू द्या, कदाचित आमच्या हाती 10 लक्ष रुपये असणारे वर्तमान नसेल, कदाचित आम्ही श्रीमंत नसेल, कदाचित आमची क्षमता कमी असेल, पण एक पत्रकार म्हणून या भूमिकेमध्ये आपण न्याय दिला पाहिजे. खरं तर मी स्वतःही माझ्या उमेदीच्या काळामध्ये मी स्वतः ठरवले, मला याची जाणीव, कारण कदाचित आपल्यासाठी माहित असेल, मी जरी राजकारणात असलो तर पहिल्यांदा पूर्वीच्या मागच्या विद्यार्थी आणि आत्ताच्या राष्ट्रसंत मातृवरात जर्नलिझम केलं होतं. डिग्रीची डिग्री ही अशी एक मात्र डिग्री होती की त्या डिग्रीमध्ये तुम्ही एका पेपरमध्ये जरी नापास झाला तर बाकी साऱ्या पदवी आणि पदवीमध्ये पुन्हा दुसऱ्या पदवीमध्ये द्यावा लागायचा. पण बाकी एक डिग्री नापास झाला तर पुन्हा 12वी द्यावे लागायचे. आणि तेव्हा मी माझे प्रमुख आमचे एचओडीने विचारलं की बाकी सगळे कोर्समध्ये एक पेपरमध्ये नापास झाला तर थोडाच पेपर द्यावा लागतो, पण पत्रकारितेला काय तुम्ही दिला की 12च्या 12 पेपर द्यावे लागतात. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की इतर क्षेत्रातला एखादा व्यक्ती चुकला, एखादा अकाउंटंट चुकला तर ती दुरुस्त करता येते, पण पत्रकारांनी दिलेली बातमी जर चुकली तर मनुष्याच्या मनावर होणारा परिणाम हा अतिशय मोठा होतो. आणि म्हणूनच चित्रकार भवन म्हणूनच बंधुरात आणि आता राजूराचा मी जुन्या पत्रकार संघटनेचा सन्मान करत होता, तर राजूराने पत्रकार भवन देण्याचं काम मी ठेवलं. माझा एकच चांगला हेतू होता की माझे पत्रकार भवन हे फक्त हिंदी इमारत असते, हे पत्रकार भवन त्या पत्रकारांना योग्य दिशा देण्यासाठी काम बघतो. त्यांचे जे विचार करण्याचा डिजिटल क्रांती आली, आपल्या भूमिका मिळवल्या, सातत्याने प्रशिक्षण देण्याची आवश्यकता, पुस्तकं वाचण्याची आवश्यकता, प्रत्येक आणि शास्त्रशुद्ध माहिती करण्याची आवश्यकता, लोक निरुपीला उत्तर देण्याची आवश्यकता, सत्य दाखवून देण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी भूमिका आवाज म्हणजे वर्षभर माहिती आपल्याला आवश्यकता आहे. लोकशाहीचा संघ म्हणून येत नाही, आम्हाला सर्व लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पण हा प्रयत्न केला जाऊ शकतो की परिसरामध्ये हाती नाही होता, आणि त्या दृष्टीने आपण समाज प्रबोधन, विचार परिवर्तन या दृष्टीने आपल्या कार्य केलं पाहिजे. समाजाला जसं बँकमध्ये आपत्कालीन दरवाजा असतो, तिथे लिहिलं असतं की अपघाताचा समय हा आपत्कालीन मात्र दरवाजा उघडून देण्यात येऊ शकता. खरं तर पत्रकार सुद्धा या समाजामध्ये जुना आपत्काळ येतो, जुना आपत्ती येते, जुना संकट येते. पत्रकाराचे एक म्हणजे त्या ठिकाणी आमच्यासाठी एक मार्गदर्शन नव्हे तर आमचा एक आपत्कालीन दरवाजा आहे की त्या माध्यमातून त्या व्यक्तीला, त्या समूहाला, त्या वर्गाला, त्या समाजाला योग्य प्रबोधनातून आपण त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याला कसं विकसित व्हायचं हे आपण शिकवतो. आणि म्हणून आपण स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांनी जे पहिलं मंत्रिमंडळ काढलं ते दर्शन होतं, आणि आपण चित्रकारांना समाजाचा आरसा म्हणतो. आणि खरं पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा आहे, पण त्यापर्यंत एक वाक्य जोडायची आवश्यकता आहे की पत्रकार म्हणजे आरसाच नाही. कधी कधी आरसाचं तारा कमी झालं स्वच्छताही दिसत नाही. म्हणून आता आपल्याला पत्रकाराला आरसाच्या भूमिकेच्या सोबत आता दीपस्तंभाची ही भूमिका घ्यावी लागेल. मी पुन्हा एकदा तुमचा अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. अतिशय वर्षपूर्वी तुमचे विचार ऐकू शकले, पण तुमचे जे प्रश्न आहे मग पत्रकारांची सुरक्षा असो, पत्रकारांसाठी असलेली राजकीय योजनेचा विषय असतो, डिजिटल मीडिया आणि देशभराच्या मान्यतेचा विषय असतो, त्याच्या रजिस्ट्रेशनचा विषय असतो, की छोट्या वर्तमानपत्राच्या जाहिराती धोरणाचा विषय असतो. तुम्ही या विविध विषयावर मंथन करा, अतिशय सुंदर निवेदन तयार करा.
निवेदनामध्ये तर्क द्या आणि त्या तर्काच्या दरावर आपलं हे अधिवेशन हे यशाच्या मार्गावर नेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. यासाठी मी खरं तर आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या. ज्या गुणवंतांचा आपण सत्कार केला मला आनंद झाला. कारण या चंद्रपूर जिल्ह्यावर माझी प्रेम आहे. या चंद्रपूरने मला नाव ठेवलं. या चंद्रपूरने मला मुंबईपर्यंत आवाज संधी दिली. वाघ आपण सगळे म्हणाले मी काही सत्तेच्या विरोधात बोलत नाही. मी जनतेच्या बाजूने बोलतो. मी जनतेचा आवाज बुलंद करतो आणि हे माझं कर्तव्य आहे. जेव्हा आमदार म्हणून मी समाजात शपथ घेतो, मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा कदाचित हे इन कॅमेरा होते म्हणून तुम्हाला माहित नसतो. पण जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा इन कॅमेरा मी जनसामान्यांचे प्रश्न घेऊन कॅबिनेटमध्ये आवाज उचलायचो. फक्त तो तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता कारण कॅबिनेटमध्ये CCTV लावले नसतात. पण विधानसभेत जेव्हा मी आवाज उचलतो तेव्हा साधारणतः काही लोकांचा समज असा असतो की मी काही सत्तेच्या विरुद्ध आहे. मी सत्तेच्या विरुद्ध नाही, मी सत्याच्या बाजूने आहे. आणि मी जर सत्याच्या बाजूने असेल तर मग शेतकरी असेल, कष्टकरी असेल, निराधार असेल, आरोग्याचे विषय असेल हे मानण्याची माझी जबाबदारी आहे. कारण हा देश हे राज्य हजारो शहीदांच्या प्राणाचा अवतीतून निर्माण झाला. जेव्हा त्यांनी अजून बरेचसे हातावर गेला तेव्हा या देशाच्या स्वातंत्र्याचा एक दरवाजा उभा झाला. महात्मा गांधी अतिशय कष्ट परिश्रमाने या देशामध्ये हजारो शहीदांनी हा स्वातंत्र्याचा मंगलचा संच आमच्या हातात दिला. आम्ही करंट होता कामा नये की 900 वर्ष आम्ही गुलामीत राहिलो. 750 वर्ष बाहेर होणाऱ्या आक्रमणकाराची गुलामीत राहिलो, इंग्रजांची गुलामीत राहिलो. आता तरी पुन्हा आपल्याला गुलामीत राहायची वेळ येणं याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आमच्यासारखा करंटा समाज, करंटा समूह, करंटा वर्ग कोणताच असणार नाही. आणि म्हणून जे जे उत्तम करता येते, जे जे चांगले करता येते ते करण्याचा प्रयत्न मी नेहमी केला. या सगळ्यांनी जे प्रेम केलं, मला सहकार्य केलं आणि म्हणून जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्ट पुढे जावी यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहिलो की माझा जिल्हा प्रत्येक गोष्टीचा अग्रेसर राहावा. देशामध्ये सर्वात उत्तम काम करणारा जर चांगले 10 जिल्हे घेतले तर माझा जिल्हा असावा हा भाव हा नेहमी आपल्या सर्वांचा राहिला. आता एकच आपण निर्माण करतो की जेव्हा देशात जेव्हा राज्यात या हे सत्तेदारांच्या संदर्भामध्ये चर्चा होईल तेव्हा माझ्या गेल्या सुद्धा पहिल्या 5 काळामध्ये असावा. या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा यासाठी मी शुभेच्छा देतो, शुभकामना देतो. शेतदान माता महाकालीच्या चरणी तुमच्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. तुमच्या सर्वांचे उत्तम आरोग्य असावं, तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं, तुमच्या चेहऱ्याने हास्य असावं, तुमच्या हृदयामध्ये समाधान असावं. हीच भगवान ईश्वरांनी तुम्हाला शक्ती द्यावी. या दीक्षाभूमी असणाऱ्या जीवनातून जाताना तुम्ही नेहमी आपल्या या पत्रकारितेच्या लेखणीचा शंख करत यशस्वी व्हावं ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. मागणी करण्याची आधी आपण या ठिकाणी अपेक्षा करू. मी कृष्णचंद्र चौधरी, महासचिव, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, जिल्हा संबंधित. आदरणीय मंच, या जिल्हास्तरीय मेळाव्यानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब आपला वेळ आमच्यासाठी दिला. ते वस्तुतेमुळे जे उत्तम ज्या उद्देशाने हा जिल्हास्तरीय मेळावा आपल्या ग्रामीण पत्रकार संघाच्या ज्या काही योजना आहेत, ज्या कल्याणाच्या योजना आहेत त्यांच्या परिवारासाठी ज्या योजना आहेत त्याचं आज आपल्याला इथे मंथन करायचं आहे. या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे अध्यक्ष वाघमारे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व कार्यकारी आणि इथे उपस्थित झालेले सर्व ग्रामीण क्षेत्रातून आलेले राजे पत्रकार बंधू
आणि ज्यांच्या नुकतंच ज्यांनी गर्वाचा पद जे उपक्रम केले जे स्वाधीन मिळवले त्यांचा सुद्धा आपण या द्वारे पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार केला आहे. त्यांचं सुद्धा या द्वारे पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. आणि सुधीर समोर आता मुद्दे आपल्याला मांडायचे होते पण त्यांनीच आपल्याला सांगितलं की हे मुद्दे तुम्ही या मुद्द्यावरती मंथन करा आणि विस्तृत मंथन केल्यानंतर ते मुद्देसूद मांडून आपल्याला भावना ते द्यायचे आहेत. याच्यामध्ये ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं मी महासचिव या नात्याने सर्वांच्या वतीनं तिथं एक एक मुद्दा मांडणार आहोत. त्याला आपण सुद्धा सहमती द्याल आणि आपण सगळा मुद्दा हा आपण भरभर ठेवतो अशी सर्वांच्या वतीनं मी ते मुद्दे मांडतो. एक महत्वाचा मुद्दा हा पहिली मागणी होती ती आमची की ग्रामीण पत्रकारांना आता आपली 2-3 वक्त्यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या ज्या अधिकृती जी समिती आहे त्याच्यामध्ये सामावून देण्यात यावी हा मुद्दा आणि ठोस ते मांडण्याचा आणि प्रश्न पूर्णत्वाचा भाऊ गेला त्यांना माहित आहे. एकदा दोनदा तीनदा पैकी गाडी होते आणि मुलींना काही शेवटच्या टप्प्यात आम्ही गेलो होतो की आपल्या ग्रामीण पत्रकार संघाला त्या अधिकृती समितीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न झालेला होता. आता आमच्या परिसरामध्ये काही खाली घेतला नाही आणि खाली घेतला नाही कारण शेवटच्या स्टेजवर आम्ही पोहोचलो होतो. त्याच्यानंतर आपल्या मिटिंगला झालं नाही त्याचा फॉलो घेण्यात आलं नाही. त्याच्यामुळे आमची संदर्भ आम्हाला वाटते परंतु आता असं होणार नाही. आपण जगाने या कामाला लावूया कारण आपल्या संघाला जर अधिकृतीची समितीमध्ये जर सामील केलं तर आमच्या ग्रामीण पत्रकार संघाचे जे घडलेले जे आहेत पत्रकार त्यांच्या सुद्धा सदस्यतील अधिकृती कार्ड त्यांना मिळेल आणि अधिकृती कार्ड मिळाल्यावर कोणते फायदे ते सांगण्याची गरज नाही. दुसरी मागणी अशी आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे ग्रामीण पत्रकार संघ पदाधिकारी जे बोलले तिथल्या कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या समस्या जे चंद्रपूर जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहेत कारण त्यांच्या समस्या जिल्ह्याचे कार्यकारी उपयोगाला आहेत. त्याच्यासाठी आमची विजिट आली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आम्हाला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला आपल्या संघाला बसवण्यात आलं नाही म्हणजे आपल्या स्टेज नाही समजा शासनाकरता आम्ही पुढे राहतो. आमची इच्छा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या ग्रामीण पत्रकार भवन हा तयार व्हायला पाहिजे अशी आमची मागणी होती. त्यानंतर तिसरी मागणी अशी होती की आपल्या ग्रामीण पत्रकार जे शेवटच्या टप्प्यापर्यंत जे अति पतीनं जे सरांनी देशभरातून जे काम करत आहेत त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत सुरक्षा कवच या दृष्टीने आपल्याला पाऊल उचलायचं आहे. शासनाला माहीत असते आपण जो मुद्दा रेटिंग करायचा आहे की त्यांच्यासाठी काहीतरी योजना मिळायला पाहिजे की आपलं जे पत्रकार जे आहे त्याला तर पाहिजे पण त्यांच्या परिवाराला सुद्धा सुरक्षा कवच मिळायला पाहिजे हे सुद्धा आपण हा मुद्दा रेटिंग बघणार आहोत. आणि पहिला मुद्दा जे आमचे ग्रामीण पत्रकार आहेत आता जे झाला आहे आता ते मीडिया डिजिटल मीडिया आता समोर आली आहे पण यांच्या सर्वांना ज्ञान असलेला पाहिजे. त्यामुळे पुण्यातल्या गाडीमध्ये जे आहेत त्यांना या सुविधा नाही आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळ्या पत्रकारांना आमंत्रित निमंत्रित करून त्यांना या दृष्टिकोनातून त्यांना हे डिजिटल मीडिया काय आहे हे समजण्यासाठी त्यांच्या लेखक प्रशिक्षण वर्षातून एकदा ते व्हायला पाहिजे आणि ते शासनाने निश्चित व्हायला पाहिजे अशी आमची ग्रामीण पत्रकार वतीनं
मागणी राहील. हे 4 मुद्दे आपले अत्यंत महत्वाचे आणि भाऊ हे मुद्दे पूर्ण करतील अशी माझी इच्छा आहे. आपण सर्वांच्या वतीने हे मुद्दे वेचण्याचं काम करूया आणि जेव्हा प्रसंग येईल तेव्हा सगळ्यांनी एकत्र आपल्याला याच्यामध्ये जगण्याचं आहे. जगण्याशिवाय का होणार नाही. आपण राज्यस्तरीय प्रोग्राम जे आहे त्या प्रोग्रामनी ज्या पद्धतीने जिल्हा परिषद मेळाव्याला पूर्व तपशील दिला त्याप्रमाणे राज्यस्तरीय मेळाव्याला सुद्धा आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा एवढं बोलतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद चौधरी साहेब. ज्यांची आपण अतिशय वाटपात आहोत जे संबंधित सर महाराष्ट्र काँग्रेस संपादक पूर्णच्या पुढे सुद्धा चंद्रपूरमध्ये आमच्या राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही आलात मार्गदर्शन केलं आणि ते आम्हाला अभिनंदन आलं होतं. परंतु आम्हाला तेच मार्गदर्शन करावं मी पराभूत सरांना विनंती करतोय. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या सदस्यांना आणि उपस्थितांना मी विनम्र अभिवादन करतो. या जिल्हास्तरीय ज्यांनी आत्ताच फार उद्योग भाषण केलं ते आमचे संमित्र आणि राज्याचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार. या मेळाव्याचे उद्घाटक माननीय गजानन वाघमारेजी, त्यानंतर राज्य सचिव माननीय राजेश डांगरेजी, या त्यांच्या निमंत्रणाने उपस्थित आहे ते जिल्हाध्यक्ष राजेश सोलापूरजी, साहेब पुरुषोत्तम चौधरीजी, अनिल देशमुखजी, विनोद तन्नेजीजी, प्रकाश पांडेजी, धर्मेश त्रिकोशीजी, प्रभाकर आवारीजी, धनराज कोटेजी, नवदीप दारेजी, अजय गंभीर, शेअर केंद्रे, श्री अशोक गोरवारे, श्री विठ्ठल गुप्ता आणि या कार्यक्रमाला राज्य सभापती अरुण राठोडजी, राज्य प्रवक्ता अनिल गावंडेजी, राज्यमंत्री गोपाल गावंडेजी, प्रभाकर अठ्ठेजी आणि सर्वांची नाव सत्तर विषयांनी या ठिकाणी मी राज्य जिल्हा प्रत्येक वेळेस संमतीची नियुक्तीला ग्रामीण पत्रकार संघाने ज्यादा वेळेस बोललेला आहे तर त्यावेळेस ही उपस्थित झाली आहे. त्याचं कारण माझं सांगू करतो की या पत्रकारितेचा कणाखंड जर कोणी ताट ठेवला असेल तर त्या घटकाचं नाव हे ग्रामीण पत्रकार हे आहे. कारण आम्ही शहरामध्ये वावरत असतो, शहरामध्ये इन्स्टिट्यूशनमध्ये बसत असतो, पण ग्रामीण पत्रकारांना समजा जर खऱ्या अर्थाने कोणाला समजा जर हाल पचवावे लागत असतील तर तो ग्रामीण बंधू आहे. तो ग्रामीण पत्रकारिता करत असताना मी तुम्हाला एक दुर्दैवी प्रसंग सांगू इच्छितो की फक्त राज्याची युती झाली होती आणि एका सन्माननीय मंत्र्यापुढे अनंतभाऊ जसा प्रस्ताव ठेवण्यात आला की आमचे जे ग्रामीण पत्रकार आहेत त्यांना टोल माफी देण्यात यावी म्हणून. तर आमचं मी नाव घेणार नाही पण त्या मुंबईच्या आमच्या सदस्यांनी असं सांगितलं की आम्ही काही एवढे हलके नाही, आम्हाला टोल माफी वगैरे नको. मला हे म्हणायचं आहे टोल माफी म्हणजे काही खूप मोठी आनंदाची बातमी याच्यातला भाग नाही, पण आपल्या देशामध्ये सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा विकास बदलवण्याची खरी गरज आहे. मी समजा जर आपल्या जिल्ह्यातून दुसरीकडे पत्रकारिता करायला जात असेल तर माझ्या कामाचा कर्तव्य निधी म्हणून मला समजा जर भत्ता मिळत नसेल तर टोल माफी देऊन सरकारने आम्हाला उपकृत करायलाच हवे, म्हणजे तो आमचा अधिकार आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बरेचदा आता ऍप्लिकेशनचा मुद्दा इथे उपस्थित झाला. मी तर फक्त ऍप्लिकेशनचा मुद्दा न मानता असं आपले बरेचसे ग्रामीण मूल्य जे आहेत ते लघु वृत्तपत्रकार असतात. माझं असं सरकारला या द्वारे असली एक याचना असली एक विनंती आहे की आपण लघु उद्योगासाठी नेहमी एक धोरण अवलंबत असतो आणि त्याचे लघु वृत्तपत्र काढतो. त्यांना सरकारने समजावून आपण लघु उद्योगाचा दर्जा दिला तर त्या लघु उद्योगांना मिळणारे सर्व राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे फायदे आपल्याला मिळू शकतील. त्याच्यामुळे ग्रामीण पत्रकार संघाने असा ठराव घेतला पाहिजे की आम्हाला पत्रकारांनी समजावर छोटे मोठे वृत्तपत्र सुरू केलं तर त्यांना लघु उद्योगाचा दर्जा सरकारने दिला पाहिजे. या ठिकाणी सांगण्यासारखे मुद्दे बरेच आहेत मित्रांनो, पण मी आटोप घेत असताना एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या ग्रामीण पत्रकारांमध्ये
सर्वात कळकळीची बाब जर कोणती असेल तर अलीकडच्या काळामध्ये जसं कलेक्टरला भेटतं त्याच्यापर्यंत कोणत्याही सामान्य जणांना पोहोचता येत असतं. म्हणून मला असं वाटतं की आपल्या ग्रामीण पत्रकारांनी सर्वात महत्वाची बाब संयोजन कोणतं केली पाहिजे. तर मी मागील बोलताना जे बोललं होतं ते एक तर व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आधुनिकतेच्या ज्या काही कक्षा जे काही निकष आहेत ते आपण मनात गुंतवून घेतले पाहिजे. मी व्यसनांपासून दूर राहावं याच्यासाठी मी दिल्लीच्या बाजूला भेटले होते ते सांगत होते की एखाद्या आमच्या मिळालेल्या जेव्हा लोक येतात रात्री 1:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्याच्या घरी गेल्यावर फोन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला झोप येत नाही. त्याचं कारण तो प्रिव्हिलेज आलेला असतो. मला असं वाटतं की आपला पण सुद्धा पत्रकार जो आहे त्यांनी स्वतःला सुदृढ केलं पाहिजे, त्यांनी हे व्यायाम केला पाहिजे, त्यांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा आता आमच्या एका भगिनीने ध्यान साधना संघाने केली. तुम्हाला माहिती आहे की भारत विश्वगुरू संघाच्या ज्या काही घोषणा अलीकडे होऊ लागलेल्या आहेत त्यात आपण अध्यात्म क्षेत्रामध्ये फार समोर जायला पाहिजे. आणि मानसिक शांतता ही परमेश्वराचं चिंतन करा असं म्हणत नाही. तुमची जी कोणती कुलदेवता असेल किंवा संयोजन मनाला सोडून देईल ती आज दिवसातून एक 10 मिनिटं संयोजन ध्यान केलं तर त्यांनी बुद्धीची तल्लकता वाढते. आणि अलीकडच्या काळामध्ये स्मरणशक्ती वाढणं फार गरजेचं आहे. कारण आपले राज्यकर्ते जे काही आहेत त्यांची विस्मरण शक्ती फार प्रचंड झालेली आहे. आणि ही विस्मरण शक्तीला संयोजन प्रेम लावतो असेल त्यांच्या मागे कामाचा घातही राहत असेल पण आपण जनतेचे ठीक होऊन आपली स्मरणशक्ती जागृत ठेवली पाहिजे. आणि मला एक कळकळीचं सांगणं तुम्हाला आहे ते सांगणं असं आहे मित्रांनो की अलीकडच्या काळामध्ये जेव्हा इंटरनेट आले होते म्हणजे ज्यावेळेस टाईपरायटर होतं त्याच्यानंतर कम्प्युटर आले तेव्हा लोकांच्या डोक्यावर आश्चर्य निर्माण झाल्या होत्या. पण अलीकडे कम्प्युटर निर्माण आहेत आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक राक्षस आपल्या डोक्यापुढे आहे. मी राक्षसाला याच्यासाठी म्हणतो की त्यांनी अलीकडच्या काळामध्ये वृत्तपत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरच सुरुवात करण्यास उभारलेली आहे. आणि असं असताना मी तुम्हाला दाव्याने सांगतो की या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे अनेक आहेत. ते फायदे आपण करून येणारच आहोत. पण समजा जर तुम्हाला एखाद्या वेळेस आमच्या संपादकांच्या मागची सध्या सर्वात दुःखदीची अशी आहे गजाननराव की अलीकडे समजा लिहिलेला लेख आहे तर तो लेख त्यांनी स्वतः लिहिलेला आहे वाचकांनी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काढलेला आहे हे कळतच नाही. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा काही चुका करतो. म्हणजे आमच्या नागपूरमधल्या एका इंग्लिश मधलं मराठी भाषांतर करते मराठीतून इंग्रजी भाषांतर करण्याच्या याच्यामुळे आमची एक मंगळवारी गुजरी आहे त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करताना त्यांनी 300 मार्केट करून टाकलं होतं. आता समजा तर मंगळवारी गुजरीत गेलेल्या माणसं 300 मार्केट कोणत्याही शोधावं लागत असेल तर या ट्रान्सलेशनच्या युगामध्ये आपण सगळं राहिलं पाहिजे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत म्हणजे तुम्ही ग्रेसवर ज्या पद्धतीने कविता करायचं तशी कविता मला करायचं आहे आणि माझ्या नावाने कविता करून देणं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला कविता करून देतो. तुम्हाला जागतिक अनियमिततेचे धोके या विषयावर ताबडतोब तो लेख लिहून देतो. इव्हन एवढंच नव्हे की आजकाल त्याच्यामध्ये पर्याय येतात. तुम्हाला हा अपर्याय पाहिजे की जो पर्याय पाहिजे आणि तो पुन्हा नंतर आपल्याला विचारतो की याच्यामध्ये तुम्हाला काही इंटरेस्टेड नोट्स हवे आहेत का. म्हणजे स्वतःच्या हातात संयोजन मोबाईल असला आणि त्यांनी एकही आंतरराष्ट्रीय पुस्तक वाचलं नसलं तरी पण तो आंतरराष्ट्रीय मोहिमेचे दाखले आपल्या लेखामध्ये देऊ शकतो. पण तुम्हाला सांगतो की अलीकडच्या काळामध्ये मी इलेक्ट्रॉनिक चॅनलवर बिलकुल टीका करत नाही पण शब्द वापरून नुसतं वारा म्हणून त्याची इंटरनॅशनल चॅनलवर जे काय आहे ते शब्द येऊन जातात. पण प्रिंट इज द ट्रूथ. जे काही पांढऱ्यावर काळा आपण करत असतो जे काही लिहित असतो ते महत्वाचं आहे. म्हणून नारा दिला होता प्रिंट इज द ट्रूथ. जे काही लिहिलं जातं जे काही दस्तावेजीकरण करत असतो ते फार महत्वाचं आहे. आणि मला तुम्हाला हे विनंती करायची आहे मी काही तुम्हाला सल्ला देणं एवढा मोठा नाही पण कुठल्याही गोष्टींच्या नोंदी ज्या आपण डायरीमध्ये घेत असतो कुठलीही प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा कोणत्याही निमित्ताचं व्याख्यान असेल न्यायालयामध्ये पत्रकारांनी आपल्या डायरीत घेतलेला नोंदी हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचं घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे समजा जर 4 वर्षापूर्वीची डायरी तुम्ही काढली आणि त्या संदर्भात सांगितलं की अनेक पटकन हा हिंदी नोंद केला होती तर न्यायालयामध्ये ती पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकते. आणि तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रपिता महात्मा गांधी फक्त 2 गोष्टी सतत स्वतः करायचे. एक तर महादेव आणि गरजा तुम्हाला माहिती होते ते त्यांचे प्रिय होते. ते गांधीजींनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट ते लिहून निर्णय घ्यायचे आणि दुसरी गोष्ट गांधीजींनी सतत
एकच फोटो मात्र असायचा. गांधीजींना खूप फोटोग्राफी करण्याचा शौक होता, त्यांनी फोटोग्राफर ठेवला नव्हता. तर गांधीजींमध्ये एवढा कॉन्फिडन्स होता, एवढा आत्मविश्वास होता की मी जो काही बोलणारा शब्द आहे तो इतिहास होणार आहे आणि मी जे काही बोलेन त्यातून देशाला नवी दिशा मिळणार आहे. मी ज्या लोकांना भेटणार आहे त्याची छबी चिरंतन होणार आहे, हा विश्वास त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये होता आणि म्हणून त्या देशाला ते नवी दिशा देऊ शकले. मोतीलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं की सगळ्यांना गांधीजी हे तुम्ही काय सांगता की तुम्ही नुसतं मीठ उचलाल आणि मीठ उचलल्यावर देशात क्रांती कशी काय होणार आहे. तर तो जो काही मोतीलाल नेहरूंनी दिलेलं जे काही पत्र होतं त्याला गांधीजींनी एक टेलिग्राम करून उत्तर दिलं होतं. त्या टेलिग्राम मध्ये त्यांनी एवढंच एक वाक्य लिहिलं होतं, करके देखो. तर दुसरं काही लिहिलं नव्हतं, करके देखो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मिठाचा सत्ताधारी सुरू झाला आणि ब्रिटिश सरकार हादरलं. प्रचार सुरू झाला त्यावेळेस मोतीलाल नेहरू गांधीजींना प्रत्युत्तर दिलं, बापू करके देख लिया. म्हणजे एक शब्द गांधीजींचा जो काही पुण्यातून काढायचा अवकाश होता आणि पूर्ण देशाने त्यांना फॉलो केलं. ही महिना केवळ एका किंवा 2 वर्षाला तपश्चर्या घेत नाही, अशी तपश्चर्या होती म्हणून गांधीजी हरिजन नावाचं साप्ताहिक ते त्यांनी काढलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचं साप्ताहिक काढलं. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की गांधीजी तर आपल्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात घेत नसतात, पण तुम्हाला मूकनायक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेस आपल्या संविधानिकांच्या वाचण्याचा वेग फक्त हजारामध्ये एक एवढा होता त्यावेळेला मूकनायक मध्ये जाहिरात ज्यांना नवल सूचना या पार्श्वभूमीवर दिली होती कशाची जाहिरात होती. राजेशजीची जाहिरात होती तिजोऱ्यांची जाहिरात. म्हणजे गोदरेजच्या तिजोऱ्यांची जाहिरात जो आपला दलित तबका जो काही तो स्वतःची संधी बनवू शकत नाही, पण मूकनायक मध्ये त्यांनी तिजोऱ्याची जाहिरात एवढ्यासाठी दिली होती कारण ते बाबासाहेबांना मदत करू इच्छित होते. मला हे म्हणायचं आहे की कॉर्पोरेट युगामध्ये शहरी युगामध्ये आपण वावरत असताना सुद्धा जर आपल्या मनात असेल तर आपण कशी मदत करू शकतो हे आपल्याला 50 वर्षांच्या पूर्वी नवल सूचनांनी दाखवून दिलं होतं की कॉर्पोरेट युगामध्ये समजा जर कोणाला जाहिराती द्यायचं असेल तर ते वृत्तपत्र मूकनायक दिलं असलं तरी तुम्ही जाहिरात देऊ शकता. दया बुद्धी जी काही ते डोक्यात असली त्याला ती हृदयात असली पाहिजे. आणि असं म्हणतो आपण की शब्दामधून कळकळ मांडण्याचं अर्थ नसतं तर कळकळीतून शब्द आले पाहिजे. कळकळ समजा जर आपल्याला जागृत ठेवायची असेल तर ग्रामीण वार्ताहरांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यास केला पाहिजे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही धोके आहेत ते आपण सांभाळून म्हणजे जोखून घेतले पाहिजे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याच्या श्रेणीमध्ये समजा जर आपल्याला ग्रामीण वार्ताहरांचा समजा एखादा रेशो तयार करायचा असेल, सर्वे करायचा असेल, पाहणी करायची असेल तर त्या दृष्टीने आपण व्हॅल्यू एडिशन करत राहायला पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण व्हॅल्यू एडिशन करत असताना बरेचदा आपलं एक असं हे होतं की नुसतं आंधळावलेली पत्रकारिता आणि दुसरे असं म्हणाले की आंतरभारतीय हे सर्व त्यांनी सुरू केली. अनुवाद जो काही झाला पाहिजे तो आंतरभारतीय झाला पाहिजे. फक्त इंग्रजीतून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीत होता कामा नये. म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल की आंतरभारतीय चळवळ सुद्धा आपल्याला पोचावी लागेल. आणि सुंदर आपण झाडीपट्टीमध्ये राहतो, आपण सुंदर वरणात राहतो, त्या वरणातल्या आणि झाडीपट्टीतल्या नोंदी आपण आपल्या वृत्तपत्रकारितेमध्ये आणल्या पाहिजे. म्हणजे अलीकडे ज्या काही म्हणी आहेत त्या आपण आपल्या वृत्तपत्रकारितेमध्ये आणल्या पाहिजे. मी कदाचित हा मुद्दा तुमच्याकडे सांगितला असेल पण पुनरुक्तीचा जोश पत्करून मी हा मुद्दा सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, एकदा विठ्ठलवाद ग्रामीण भागामध्ये म्हणी शोधायला गेले होते आणि म्हणी शोधायला गेले असताना त्यांना अतिशय चांगली म्हण सापडली की प्रत्येक मुलाने मोठं झालं पाहिजे आपण म्हणतो आणि वाळवडिलांचं नाव उंचावलं पाहिजे असं म्हणतो. तर आपल्या ग्रामीण भागातील बाई त्याला आपल्या वराडी भाषेची किती म्हण अशी होती की मोठा हो जो मुलाला काय सांगतो. एखाद्या मोठ्या इंग्रजी किंवा पंडिताला सुद्धा जे शिकणार नाही ते आमच्या ग्रामीण बाईला शिकलं होतं. तुम्ही असं म्हटलं होतं की मोठा हो जो मुलाला सांगते ती, मोठा हो जो तो पारंबी हो जो लेका आणि वडाले दे जो टेका. तुम्ही लक्षात घ्या की वटवृक्ष आपण पाहतो त्याच्या पारंब्या जमिनीत गेलेल्या असतात. त्याच्यातून त्यांना सांगणं असं आहे की चंद्र सूर्य जरी आले हाती दिसू नको पायाची माती. पारंब्या पुन्हा मातीत जातात आणि वडाला टेका देत असतात.
पण अलीकडच्या काळामध्ये समजा जर आपल्याला काही घरी आपल्याला आपल्या पत्रकारितेमध्ये आणावं लागेल, एखादा अधिकारी समजा जर आपल्याला बेलूरवरचे अधिकारी असेल, समजा अध्यक्षा खून असेल, बेजुबान झाला असेल, तर त्याला आपण ग्रामीण मंच ठेवायला पाहिजे आणि त्याचं टायटल झालं पाहिजे आपल्या ग्रामीण भागामध्ये पटेल तर टेक नाही तर रामटेक. ह्या मुलींच्या संदर्भात शिक्षक झाले नाही तर ते फार आपली ग्रामीण भाषा फार शिकणार नाही. आपल्या विदर्भामध्ये 100 वर्ष आपलं नागपूर जे काय होतं ते मध्य प्रदेशची राजधानी आहे. याच्यामध्ये एक ग्रामीण पत्रकारांचं एक बाजू की तो खूप मीन झाला असं वाटत असतं. पत्रकारांच्या डोक्यावर 2 चिन्ह असतात. एखादा अधिकारी आल्यानंतर तो त्यांना झुकून नमस्कार करतो किंवा समोरच्या अधिकाऱ्याला असं वाटत असतं हे आपल्याला नमस्कार करून राहिलं, पण आपण 2 चिन्ह त्याच्यावर दृश्य काढत असतो. आणि म्हणून या पत्रकारांचा एक पहिली चुकव आहे की कोणी समजा आमच्याशी पंगा घेणार असेल तर त्याला म्हणणारी एक गोष्ट ग्रामीण भागामध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्ही निर्णय घ्या. तो ग्रामीण पत्रकार काय म्हणतो, रहेंगा गाव में तो आएंगा गाव में. ही चौधरी फार कॉमन म्हण आहे. आणि मी तुम्हाला त्याच्यापेक्षा एक पुन्हा एक म्हण सांगतो. मी मागच्याही पत्रकार संमेलनामध्ये सांगितलं होतं की एक कुठलीही गोष्ट पत्रकारांना डोक्यात समजा जर संशय आला नाही तर त्या संशयाच्या खेरीज बातमी घेऊ शकत नाही. त्याच्या निमित्ताने मी माझ्या पुण्याच्या एका सहकाराला म्हटलं होतं की विदर्भात समजा जर भाऊ आला तर विदर्भ लागला तू गाडी असं कशावरून पोहोचतील. पण तू समजा जर पांचोल्यावर गेला आणि पांचोलेवाल्याला समजा जर सांगितलं की भाऊ सुंदरी थोडीशीच टाकतील आणि त्यांना घरी छोट्या सुपारीची मुली असल्या झाडं असल्यासाठी समजा भक्कम सुपारी टाकली का समजून कधी विदर्भाच्या भूमीमध्ये आलेला आहे बघ. तू समजा जर त्या चहा टपरीवर गेला आणि त्याला सांगितलं की भाऊ आजकाल हे 5-10 वर्षातले फायदा दिवस शिकून झाले, पण नाही तर भाऊ सक्कर कम दाल म्हटल्यानंतर तो जसं काही याच्या घरी साखरेचे कारखाने आहेत अशा पद्धतीने साखर टाकतो चहामध्ये, तर तो विदर्भाचा नागरिक आहे. थोड्या खर्चामध्ये आपल्याला काही जमतच नाही. देत असताना तुम्हाला माहिती आहे की जीवनात म्हणजे सणांचा खर्च आपल्या अमरावती आणि वरांनी उतरवलं होतं. देत असताना आपण अजूनही झाडीपट्टी शिकवलं आहे की आपल्या चित्रपट सृष्टीतल्या निर्मितीपासून अनेक कलावंतांना त्यांचे ऋण माफ करत असते. म्हणून मी तर म्हटलं की संशय आला पाहिजे. पण माझा पुणेरी मित्र मला विचारत होता हा संशय विदर्भामध्ये कसा काय होतो. तुम्ही विदर्भाचे अनेक किस्से सांगितले. मी त्यांना म्हणलं की विदर्भाच्या डोक्यामध्ये जो काही पत्रकारांचा संशय भरलेला आहे त्यामुळे विदर्भाचं नाव आहे. त्या वैदर्भीय शब्दाचं नाव आहे रहमान किडा. हा रहमान किडा तुम्ही हल्ला आले धुरंधर म्हणजे तुम्ही त्या या रहमानला काही मारू शकत नाही. म्हणजे हे विषय ज्याला आपण म्हणतो ना की चिंता पडण्याची आदत किंवा जांगवभुत्त ज्याला आपण म्हणतो शब्द असे बरेच शब्द आहेत. हा जांगवभुत्तामध्ये काय जांगवभुत्त म्हणजे जुगार करणे. या जुगार करण्याच्या नादामध्ये आपलं सत्व मात्र हिरावलं जाऊ देऊ नका. हे सत्व पत्रकारितेचं सत्व आहे. पुढच्या काळामध्ये अभिनेत्याचे जे काही आव्हान आहे ते तुम्ही पूर्ण कराल असा मला विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आपल्या चंद्रपूरमध्ये संसदेचे राजूकर साहेब, त्या राजूकर साहेबांनी एका म्हाताऱ्या आता ते वारले दत्ताजी चंद्रवार तुम्ही नाव ऐकलं असेल. या दत्ताजी चंद्रवारांनी चंद्रपूरचा इतिहास लिहिलेला आहे. जे साधे पटवारी खेळाचं तुम्ही मागे त्यांचं उदाहरण दिलं होतं. आपण आपल्या पत्रकारांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पत्रकारांनी चंद्रवारांनी जे काही खोदकाम करून ठेवलेलं आहे त्याचं पुढचं काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की नरेंद्र सिंग असतील की ज्यांनी विदर्भामध्ये जगातला सर्वात मोठा दगडी बांधणार आहे हे त्यांनी शोधून काढलं होतं. ग्रामीण पत्रकारांनी मग आपलं मंदिर असेल अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण शोधून काढल्या पाहिजे आणि त्याची जाणीव गैरवैदर्भीयांना करून दिली पाहिजे. ही समजा गैरवैदर्भीयांना करून देण्याचे आपले लोकगीत जे काय आहेत दुसरे कोकण मधून आले आहेत, कोणी समजा जर सातारा सांगली सोलापूर मधून आलेले आहेत, तर मला असं वाटतं की राजीवने तुम्ही या सर्वांना एकत्र आणण्याचं खूप महत्वाचं काम केलेलं आहे. आणि पत्रकारिता करत असताना आम्ही कोणतीही गोष्ट फार गांभीर्याशिवाय करत नाही असा आरोप जो काही होतो त्याला या पंचतारांकित संमेलनाने तुम्ही सडेतोड उत्तर दिलेलं आहे. या सर्व आयोजकांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे.
आणि मला हे सांगायचं आहे की या पुढच्या काळामध्ये मी आता गजानरावांना म्हटलं की तुम्ही अकोला संमेलन घेत असाल तर मला निश्चित बोलवा. मला ग्रामीण पत्रकारांशी संवाद साधायला आवडतो. मी जरी महाराष्ट्राच्या कॉर्पोरेट वृत्तपत्रामध्ये काम केलं असलं तरी मी प्रॉपर चंद्रपूर जिल्ह्यातला ब्रह्मस्थ आहे आणि माझा जन्म चंद्रपुरात झालेला आहे. त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये तुम्ही केव्हाही हात घ्या. मी काही फार मोठा नाही, तुमचा संयुक्त म्हणून तुम्ही मला बोलवलं, मान दिला, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.